आज आपण पुन्हा एकदा या भेवंडीवाडा रोडच्या निकृष्ट कामाच्या बाबत ज्या पद्धतीने अजून सुद्धा आपण आंदोलन करूनही ज्या पद्धतीने दत्तू गीते व जे ठाणे जिल्ह्याचे अधिकारी आहेत सुनील पाटील, जे कार्यकारी अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे, त्यांना सर्व वस्तुस्थिती निदर्शनात आणल्यानंतरही आज आपण पाहू शकता आम्ही आता ज्या रोडवरती आहोत, हा रोड आंबाडीच्या विभागामध्ये येतो. पालकने नाक्याच्या पुढे नव्याने जे रस्त्याचं काम चालू आहे भेवंडीवाडा रोडचं, त्या रोडच्या आपण PCC पाहू शकता. अतिशय निकृष्ट दर्जाची PCC, माती धूल, कोणत्याही प्रकारची खडी तुम्हाला याच्यामध्ये 4 नंबरचे दगड सुद्धा दिसणार नाही. अशा पद्धतीची PCC या कॉन्क्रीट रस्त्यासाठी सुरू आहे आणि याच्यावरती कॉन्क्रीटचं जे आज काम चाललेलं आहे तर हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. येणाऱ्या काळात हाच रस्ता पुन्हा नव्याने हजारो कोटी रुपये देऊन सुद्धा असा रस्ता पुन्हा बनणार नाही. जाणीवपूर्वक आमच्या या भेवंडीवाडा रोडवरती असणाऱ्या नाहक आमच्या मुलांचे जीव या रस्त्यामध्ये गेलेले आहेत. अशाच पद्धतीचे येणाऱ्या काळात 2 या 3 वर्षात पुन्हा एकदा हे रस्ता खराब होऊन अशाच पद्धतीचे जीव हा रस्ता घेणार आहे. म्हणून माझी शासनाला रास्त मागणी आहे की अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम जे चालू आहे ते त्वरित थांबवण्यात यावं. अन्यथा सुनील पाटील आणि जे दत्तू गीते नामक कीटक आमच्या या भेवंडी तालुक्याला लागलेलं आहे त्याला 4 आपण ज्या पद्धतीने या विभागात आंदोलन केलं होतं की आम्हाला या भेवंडीवाडा रोडसाठी जे हजारो कोटी रुपये आलेले आहेत त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे ते दाखवलं सुद्धा होतं. असं निकृष्ट दर्जाचं काम होत असताना देखील जे सुनील पाटील व दत्तू गीते नामक जो कीटक आमच्या भेवंडी तालुक्याला लागलेला आहे, भ्रष्टाचाराचा कलस या माणसाने केलेला आहे. आज सुद्धा आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाची सोलिंग या रस्त्याला केलेली आहे. यामध्ये आपल्याला धूल माती दिसेल पण कोणत्याही प्रकारचा खडक किंवा सोलिंग चांगल्या पद्धतीचे केलेली ही अजूनपर्यंत आपल्याला या रस्त्यावर दिसणार नाही. तुम्हाला आता मी दाखवतो की याच सोलिंगवरती यांनी हे कॉन्क्रीटचं थर टाकलेलं आहे. तर या कॉन्क्रीटच्या हे जे कॉन्क्रीटीकरणाचं काम झालेलं आहे हे या सोलिंगला जर झालेलं असेल तर कशा पद्धतीने हे कॉन्क्रीट इथं टिकणार आहे. आज जाणीवपूर्वक या हजारो कोटी भ्रष्ट मार्गाने ज्या कॉन्क्रीटीकरणाच्या माध्यमातून दत्तू गीते नामक इसमाने व सुनील पाटील त्याला मी सांगू इच्छितो की सहाय्यक आहे. कारण एवढं मोठं आंदोलन आम्ही केल्यानंतर सुद्धा जर जाणीवपूर्वक हे रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असेल तर याला सर्वस्वी दोषी कोणी असेल तर दत्तू गीते आहे व याला सर्वस्वी दोषी कोणी असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील पाटील हे सुद्धा आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. जाणीवपूर्वक याच्यावरती काही नेत्यांच्या माध्यमातून असू द्या व आमच्या कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून असू द्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. जर तुम्हाला हजारो कोटी शासनाने दिलेला असताना यो नालायकपणा तुमच्याजवळ होतोच कसा की आमचे जे हजारो कोटी आहेत ते नाहक जे भ्रष्ट मार्गाने आपण कमवता ते कमूच कशी शकता. आमच्या मुलांच्या इथे जीव गेलेले आहेत, हजारो जीव या रस्त्यासाठी गेलेले आहेत ना. अशा पद्धतीने काम निकृष्ट दर्जाचं होत असेल तर माझं माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांना म्हणणं आहे की तुमच्या वर्ध असताना या दत्तू गीते नामक जो अधिकारी आमच्या भेवंडी तालुक्याला दिलेले आहेत त्याला 5-5 विभागाचं प्रमुख आपण बनवलेलं आहे. तर या तुमच्या वर्ध असताना तो या विभागात हे भ्रष्ट काम करतोय का तुम्ही सुद्धा खुलासा करावा. अन्यथा तुम्ही याला पाठपुरावा करता असं आपल्या सर्व बाबींनुसार दिसून येते. त्याच्यामुळं त्वरित आम्हाला चांगल्या पद्धतीचं अतिशय चांगलं उत्कृष्ट दर्जाचं कॉन्क्रीटीकरणाचं जे तुम्ही आश्वासन स्टार्ट रस्त्याला आता एक बाईकचा अपघात झालेला आहे. लय मोठा झाला आहे, त्या डोक्याला लागलेला आहे. मला 99% ऑफ झालेला आहे रस्त्यामुळे. दुसरं काय नाही, रस्त्याला लय प्रॉब्लेम झालेला.
आता आपल्या समोर जे आमचे फराज फराजभाई जे आहेत यांनी या रस्त्यामुळे, आता मी मध्यंतरीच बोललो की या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आता आपण सोलिंग सुद्धा तुम्हाला दाखवली. आता मापोलीच्या नाक्यावरती या रस्त्याच्या ज्या खड्ड्यांमुळे तिथे एका आपल्या बाईकवाल्याचं ॲक्सिडेंट झालं. त्यांना या फराजभाई आणि त्यांच्या ग्रुपने मेराज वगैरे यांनी नेऊन त्यांना अंबाडीच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. त्यांचा जीव सुद्धा आज धोक्यात आहे. ICU मध्ये ते पडलेले आहेत. अशा पद्धतीने निकृष्ट काम होऊन या आमच्या भेवंडीवाडा रोडवरील असंख्य अशा लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. अशाच पद्धतीने जर निकृष्ट दर्जाचं काम आता सुद्धा होत असेल तर माझं म्हणणं आहे की आमच्या पालकमंत्री साहेब असतील, त्यांना आमचं म्हणणं आहे की आमच्या या विभागात जो चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे ते त्वरित थांबवण्यात यावं आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करून देण्यात यावं. हजारो कोटी रुपये आपण शासनामार्फत पाठवलेले आहेत, पण या दत्तू गीते नामक अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे सुनील पाटील आहेत, अशा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे चुकीच्या पद्धतीने इथे काम चालू आहे. येणाऱ्या काळात 1-2 वर्षामध्ये जे काम चालू आहे याच्यामध्ये सुद्धा खड्डे पडतील आणि अतिशय स्लो काम, म्हणजे जाणीवपूर्वक हे असे ॲक्सिडेंट होऊ दे अशा पद्धतीचं काम इथे चाललेलं आहे. हजारो कोटी यांचं निधी सुद्धा आपण त्यांना देण्यात आलेलं आहे. आतापर्यंत मला ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे तर 30% जास्त निधी आतापर्यंत खर्च झालेला आहे. पण 30% जास्त निधी खर्च करून सुद्धा अजूनपर्यंत 30% काम सुद्धा आपल्याला दिसत नाही. तर अशा पद्धतीने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मार्फत काम चालेल तर आमच्या भेवंडीवाडा रोडवरील लोकांचे जीव जे जात आहेत ते थांबवण्यासाठी माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना सुद्धा. तुमचं सुद्धा नाव येतोय की या भ्रष्टाचारामध्ये एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही पाठपुरावा करत आहात, असं तुमचं नाव वेळोवेळी येत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका. या भ्रष्ट अधिकाऱ्याला घरी बसून अतिशय चांगल्या पद्धतीचा अधिकारी या आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आमच्या भेवंडीवाडा रस्त्यासाठी द्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून द्या. ज्या पद्धतीचं निकृष्ट काम झालेलं आहे ते पुन्हा तोडून चांगल्या पद्धतीचा रस्ता बांधून द्या, हीच आमची विनंती तुम्हाला.